कल्याण येथील गोविंदवाडी बायपास रस्त्यात बाधित झालेल्या 105 जणांचे कल्याण डोंबिवली महापालिकेने अद्याप पुनर्वसन केले नाही। महापालिका प्रशासनाच्या विरोधात काल सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे। मंगळवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता। या उपोषणाची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नसल्याने संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले। प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। रिपब्लिकन सेनेच्या वतीने दामू काऊतकर यांच्या पुढाकाराने बाधितांनी उपोषण सुरू केले आहे। या उपोषणात बाधित विमल शरणगत आदी बाधित सहभागी झाले होते। या उपोषणाला रिपब्लिकन आठवले गटाचे संजय जाधव यांनीही पाठिंबा दिला आहे। कल्याण शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने गोविंदवाडी बायपास रस्ता तयार केला। या रस्त्यात अनेकांची घरे बाधित झाली। त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन महापालिकेने बाधितांना त्यावेळी दिले होते। त्या आश्वासनाची पूर्तता 20 वर्षे झाली तरी देखील अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही। महापालिकेने काही बाधितांना BSUP योजनेअंतर्गत घरे दिली, मात्र गोविंदवाडी बायपास रस्त्यातील 105 बाधित आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। महापालिकेच्या इतर प्रकल्प बाधितांना महापालिकेकडून घरे दिली जात असताना आम्हाला 22 वर्षापासून प्रतीक्षा का करावी लागते, असा सवाल या संतप्त बाधितांनी उपस्थित केला। तसेच BSUP प्रकल्पातील घरे काही बोगस लाभार्थ्यांनी दिली गेल्याचे आरोप बाधितांनी केला आहे। जोपर्यंत आमचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार आहे। विमल शरद मोरे, काय मागणी आहे तुमच्या? आमच्या घराच्या मागणी 30-35 वर्ष झाले। आमच्या पोरांचे लग्न झाले, आम्ही भाड्यानेच राहतो। आम्ही पूरग्रस्त आहेत। रेती बंदरला सारे पांढरे बाळ झाल्या का अजून घर नाही, काय नाही। 2003 ला घर तुटलेले आमचे। काय महापालिकेचं काय म्हणणं आहे? महापालिकेचं म्हणणं म्हणजे देतच नाही, फाईल घेतात मध्ये ठेवतात, फाईल घेतात मध्ये ठेवतात, देतच नाही। आम्ही मोर्चे मुंबईला घेऊन गेलो, कुठे गेलो, आता उपेक्षण 3री वेळ आहे बसायची, काहीच नाही मागण्या आमच्या पुढे झाल्या। काय मागणी आहे तुमची? आमचे घर मागणे, आम्हाला 50-60 वर्ष झाले आजपर्यंत सगळ्या लोकांना भेटले। 100 बाकी राहिले, इकडचे गेले इकडचे गेले, मध्येच आहेत आम्ही आजपर्यंत गेलेच नाही। तेव्हापासून आम्ही मागच्या काढतो, काय करतो, कोणी आमचा भागच घेईना।